हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगावचे मुख्याध्यापक प्रकाश दिगंबरराव इंगळे सर यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाले आहेत आणि त्यांचा सेवा गौरव सोहळा कार्यक्रम गिरगाव बहिर्जी स्मारक विद्यालय या ठिकाणी अतिशय आनंदात आणि थाटामाटात पार पडला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकररावजी कराळे, शाळा समिती अध्यक्ष बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगाव, प्रमुख अतिथी माजी आमदार पंडितरावजी देशमुख, सचिव बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटी, आतिश भैया दांडेगावकर, अध्यक्ष कपिश्वर शुगर अँड केमिकल लिमिटेड बाराशिव, रामचंद्रजी बागल, उमाकांत रावजी शिंदे आदी ज्येष्ठ श्रेष्ठ प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते। तसेच पूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे मित्रमंडळ आणि पाहुणे मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कारासाठी त्यांच्या चाहत्यांनी अतिशय गर्दी केल्याचं दिसून आलं। इंगळे सरांचा सत्कार रांगा लावून करण्यात आला। दिलखुलास व्यक्तिमत्वाचे, नेहमी हसतमुख आणि सर्वांच्या अडीअडचणीला धावून येणारे असे इंगळे सरांचा सत्कार करण्यासाठी प्रत्येकाची धडपड यावेळी दिसून आली। शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रकाश इंगळे सरांनी अतिशय सुंदर असा ठसा उमटवलाय। माजी नगरसेवक असलेले प्रकाश इंगळे सर यांचा सेवापूर्ती सोहळा अतिशय थाटामाटात आणि आनंदात पार पडला। यावेळी शाळा समिती, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आजी माजी विद्यार्थी, बहिर्जी स्मारक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गिरगाव तसेच सर्व मित्रमंडळी आपतेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलं। मला आपल्या संस्थेमध्ये शिक्षकी पेशा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, आमचे सेक्रेटरी आदरणीय पंडितरावजी देशमुख सर आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचे मी ऋण व्यक्त करतो। विशेष आभार या ठिकाणी गिरगाव येथील सर्व जनतेनं, पालकांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। माझी जी काही जडणघडण झालेली आहे ती सर्व गिरगावमधून झालेली आहे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं हे विद्यालय अग्रेसर आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहील। विद्यार्थ्यांच्या प्रज्ञा आणि प्रतिभेला अंकुरित करण्यासाठी निश्चितपणे आम्ही नेहमी कार्यरत राहू एक अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे। या ठिकाणी केवळ शिक्षक चालणार, एज्युकेशनचं ट्रायंगल आहे, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिन्ही मिळून एक परिपूर्ण असं विद्यालय तयार होत असतं आणि त्याच्यासाठी गिरगाव खूप चांगला आहे। म्हणून गिरगावची माती माणसाला माणूस शिकवते, प्रज्ञा आणि करुणेचा मंत्र देत असते। म्हणून मला गिरगाव वासियांचा आणि गिरगावच्या परिसरातील सर्व पालकांचा आणि माझ्या लेकरांचं, विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर भविष्यामध्ये माझं जीवन सुखी आणि समृद्ध राहण्यासाठी तयार आहे मी। बाकी बस काय सांगणार, एवढं तर धन्यवाद। 1991 मध्ये जेव्हा बीएड झालं तेव्हा गिरगावमध्ये एका प्राथमिक शाळेमध्ये बैगाजी पाटील प्राथमिक शाळेमध्ये ज्यांचं या गिरगावमध्ये आगमन झालं, जे की त्यांनी त्या ठिकाणी विनानुदानित काम 2 वर्ष केलं। त्यानंतर 1994 मध्ये मी आपल्या बहिर्जी परिवारामध्ये आले। जेव्हा बहिर्जी परिवारामध्ये त्यांना शिक्षक म्हणून गिरगावला या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर कालखंड म्हणजे एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिस्तप्रियता आणि प्रत्येकपणामध्ये वृत्तशीलपणा ही याची बाबती प्रत्येक बाबतीमध्ये एक प्रकाश इंगळे सरांनी वेगळा असा ठसा उमटला। ज्या गिरगाव नगरीमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम छोटासा व्हायचा त्या नगरीमध्ये 1993, 94, 95 काळामध्ये अक्षरशः आजूबाजूची माणसं बैलगाडी घेऊन या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाला हजारों लोक यायचे। त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे टीव्ही, मोबाईल ही साधनं नसताना सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक भारतीय संस्कृतीचं फार मोठी जपासणी इंगळे सरांच्या हातातून त्या ठिकाणी सुरुवात झाली होती। असं मित्रत्व आम्हाला या ठिकाणी आमच्या परिवारामध्ये लाभलं ते आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटते। हे सांस्कृतिक म्हणजे समाज कार्य करत असताना त्यांनी आपलं ठसा नगरीमध्ये सुद्धा नगरपालिकेच्या द्वारे एक नगरसेवक म्हणून त्यांनी उमटवला। नगरसेवकाचं काम करत असताना सुद्धा त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, 6 वेळेस सतत आईपासून, बायकोपासून तर स्वतःपर्यंत त्यांनी आपल्या घराण्यामध्ये एक नगरसेवकाचा समाजकार्यामध्ये ठसा उमटवला। असा हा आमच्या परिवारातला एक मित्र, आमच्या सोबत असलेला कार्य करणारा आमचा सदैवचा मित्र या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहे आणि त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा हा एवढा मोठा जो परिवार आहे, जे की मित्र कंपनी असतील, विद्यार्थी असतील,
प्रत्येक विद्यार्थ्याला तळमळ वाटत होती की सरांच्या बाबतीमध्ये बोलत असताना खरंच त्यांचे ऊर भरून येत होते। हे आम्हाला विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हे सगळं दिसून येते तेव्हा आम्ही जे आमच्या पेशामध्ये काम करतो तेव्हा आम्ही जिंकलो असं वाटते आणि आज जिंकलेला आम्हाला मित्र या ठिकाणी आम्हाला आज आढळून आला, त्याबद्दल त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।